जालन्यातील आर्या तिडके हिने नीट आणि JEE परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले। विशेष म्हणजे कुठलेही क्लास न करता यश आर्याने मिळवले। तिने खेचून आणलेल्या यशामुळे तिडके कुटुंबियासह सगळ्यांना आनंद झालाय। ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे यांनी आज आर्या तिडकेच्या निवासस्थानी भेट दिली। आर्याने मिळवलेल्या यशाबद्दल नवनाथ आबा वाघमारे यांनी आर्याचा आणि कुटुंबांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केलाय। यावेळी जालन्याचे प्रसिद्ध वकील अशोक भाऊ खरात यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। बाबा काय सांगाल, तुम्ही आज सत्कार केलाय? खरं तर आज अशा आपण युवतीचा सत्कार केलाय जिचे म्हणजे वडिलांचं क्षेत्र त्यांच्यापासून हिरावून नियतीनं नेलं आणि त्या मुलीनं जिद्दीनं असं कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की नीट आणि JEE या दोन्ही विभागाचा तिनं अभ्यास केला आणि नीट मध्ये 553 मार्क घेऊन 99.49% तिला नीट मध्ये पडलेले आहेत आणि JEE मध्ये 98.14%। खरं तर आज राज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यात, त्यांना नीट मध्ये सुद्धा 500+ होता नाही आलं। यामध्ये ह्या आर्याने खरं तर नीट मध्ये एवढे मार्क घेऊन JEEचा सुद्धा सोबतच अभ्यास करून तेही कुठलाही क्लास न लावता घरात फक्त ऑनलाईन क्लास करून तिने एवढं यश संपादन केलंय। खरं तर असे गुणवान लेकरं प्रत्येकाच्या नशिबाला आले पाहिजेत, असे गुणवान लेकरं प्रत्येकाच्या घरात घडले पाहिजेत आणि यांचा आदर्श खरं तर ह्या आर्या अविनाश तिडके या म्हणजे खरं तर तिच्या वडिलांचे आशीर्वाद तिच्या आज सुद्धा पाठीशी आहेत। आजी आजोबा हे सुद्धा तिच्या मार्गदर्शन करायला होते। तिच्या आजोबा तिडके काका हे नक्कीच म्हणजे तालुका कृषी अधिकारी होते, निवृत्त झाले 20-22 वर्षापूर्वी। यांचं मार्गदर्शन, परंतु परिस्थिती जेमतेम असल्यामुळं कुठलाही क्लास न लावता तिनं एवढं यश संपादन केलं, याचं सर्वत्र कौतुक झालं पाहिजे। आणि खरं तर आर्याची इच्छा आहे की येणाऱ्या काळात अगोदर MBBS डॉक्टर होऊन क्लास 1 होण्याची तिची इच्छा आहे। खरं तर तिची कुठेतरी प्रेरणा बाकीच्या मुलांनी घेतली पाहिजे, तिचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात कुठेतरी अशा लेकरांच्या पावलावर पाऊल ठेवून गोरगरिबाच्या लेकरांनी चाललं पाहिजे। माझे घरामध्ये नीट करायचा निर्णय हा पहिले फार कठीण वाटत होता, पण नंतर जेव्हा कधी पण अडचण येत होता तेव्हा माझे कुटुंब माझ्यासोबत होतं, तर मला एवढं ताण नव्हतं येत। कुटुंबामध्ये माझी आई फार माझं ध्यान ठेवत होती। तिला सगळं माहित होतं की मी कोणती परीक्षा देणार आहे, माझी उद्या कोणती परीक्षा आहे आणि माझा अभ्यास कसा चालू आहे तिला मी सांगत होते। सगळं कोणत्या सब्जेक्ट मध्ये दिक्कत जाते ते सगळं मी तिला सांगत होते। माझे आजी आजोबा ते मला वेगवेगळी फार ध्यान ठेवत होतात, ते मला मध्ये मध्ये त्यांची पण गोष्ट सांगत होतात। त्यांच्या वेळेस कसं मुलं अभ्यास करत होतात, त्यांच्या वेळेस तर एवढी सुविधा पण नव्हतात, तरी पण मुलं फार अभ्यास करून मोठे होत होतात। ही प्रेरणा मला त्यांच्याकडून भेटत होती। माझ्या कुटुंबामधील माझे काका, मला 3 काका आहे, ते तिघेही माझ्या अभ्यासामध्ये मला वेगवेगळे विचारत होता, तुला कोणती वस्तू हवे का, कोणतं पुस्तक हवे तुला जर थकवा आला असेल तर आपण फिरून येऊ, असं मला मध्ये मध्ये वेगवेगळी ते मला प्रेरणा देत होतात। माझे काकू, मला 2 काकू आहे, या दोघीही माझं फार ध्यान ठेवत होतात, ते पण मला मध्ये मध्ये बोलत होतात। माझे 2 भाऊ आदित्य सुशील हे घरी राहत होतात, तर मग ते दोघं मला मध्ये मध्ये आम्ही थोडी मजा करत होतो। थोडं स्ट्रेस फ्री व्हायला हे फार इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी की थोडं मध्ये मध्ये आपण मज्जामध्ये अभ्यास केला पाहिजे।